अजूनही काही कुचर लोक राहिले बरं का. मुगामध्ये, उडदामध्ये, तुरीमध्ये कुचर दाणे असतात. ते भिजवून तरी भिजत नाही, ते जात्यातून निसटतात, ते भाजीतही शिजत नाही, ते पोटातही पचत नाही, तसेच तयार होते. परमार्थात आळस नसावा. एक आळस जेणे केला तो सर्वश्रेय नागवला. पिता परमार्थ हातीचा गेला, वरती पडला भवचक्री. भगवंताने कंसाचा नाश केला. नंदालयामध्ये भगवान प्रगट. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करते कथा गाते. कोण आहे कृष्ण? हा ब्रह्मांडाचा नायक आहे. अनंत उदरामध्ये आहे तो नंदालयामध्ये बालक झालाय. जो सर्व जगाला आनंद देतो त्याला आनंद म्हणतात. जो दुसऱ्यांना आनंद देतो भगवान परमात्मा त्याची गुरु जन्माला येतात. आणि जो दुसऱ्याला दुःख देतो, दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो, भगवान त्याचा नाश करतात. मग भगवंताने कंसाचा नाश केला. कम सुखम सती किती कंसहा. कंस शब्दाचा अर्थ कम म्हणजे सुख, स म्हणजे छेद. जो दुसऱ्याच्या सुखाचा छेद करतो त्याला कंस म्हणतात. काही लोकांना दुसऱ्याचं सुख पावतच नाही. एखाद्याने चांगला मोठा बंगला बांधला, हा काय करते? रस्त्यात दगड टाकेल, कार्य पाणी सोडून देईल. त्याच्यात सहनच होत नाही. 6 महिन्यात बांधलो, अरे बाबा तू 3 महिन्यात बांध.